50 जणांचा मृत्यू झालाय, तर आज 8861 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता 92.21% इतकं आहे। मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातच मास्कच्या किमती वाढवून मास्कची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय। घाटकोपरमधील काही दुकानदार ठरवलेल्या किमतीत मास्क विकत असल्याचं समोर आलंय, तर राजावाडी रुग्णालयाजवळ असलेल्या मेडिकल दुकानांमध्ये वेगळं चित्र बघायला मिळतंय। आहे त्या किमतीपेक्षा दुप्पट तिप्पट किमतीनं या ठिकाणी मास्कची विक्री जी आहे ती केली जाते। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मास्कच्या किमती या एफडीएने ठरवून दिलेल्या नियमानुसार नाहीयेत। सर्जिकल मास्कची किंमत ही 10 रुपये, तर N95 मास्क जो आहे तो 30 रुपयांना मिळतोय। याचा रियालिटी चेक न्यूज 18 लोकमतनं केला, ज्यामध्ये हा प्रकार निदर्शनास आला आहे। नागपूरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे। कोरोना रुग्णसंख्येने दुसऱ्या दिवशी 2000चा टप्पा गाठलाय, तर मागच्या 24 तासांमध्ये नागपूरमध्ये 2252 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 12 रुग्णांचा मृत्यू झालाय। नागपूरमध्ये ऍक्टिव्ह केसेसचा आकडा हा 16685च्या घरात गेलाय। अमरावतीत अजूनही काही मेडिकल दुकानांमध्ये N95 हा मास्क 50 रुपयांना विकला जातो, तर काही मेडिकल्समध्ये 30 रुपयांना देखील मास्क विकला जातोय, तर साधे मास्क हे 5 ते 10 रुपयांपर्यंत विकले जात आहेत। अमरावतीच्या गाडगेनगर परिसरातील महाराष्ट्र मेडिकल आणि त्याच्या शेजारच्या मेडिकलमध्ये आम्ही रियालिटी चेक केला असता त्या ठिकाणी 30 ते 50 रुपयांमध्ये मास्क विकले जात असल्याचं उघड झालंय। सोलापूरमध्येही मास्कचा रियालिटी चेक आम्ही केला। सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून 3 लेअर मास्क 4 रुपयांना, तर N95 मास्कची विक्री ही 15 रुपयांना करण्याचे आदेश मेडिकल दुकानदारांना देण्यात आले आहेत। मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या आदेशाला मेडिकल दुकानदारांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचं बघायला मिळतंय, कारण सोलापुरात मेडिकल दुकानदारांकडून मास्कची चढ्या भावानं विक्री करून नागरिकांची लूट सुरू आहे। परभणीतही पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढले आणि त्याच पार्श्वभूमीवरती बाजारपेठेत अत्यावश्यक असलेला मास्कचा जो काळा बाजार आहे, खरं तर आज कोरोना काळात मास्क हा अत्यंत गरजेची गोष्ट बनून गेलेली आहे आणि याच मास्कचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलंय। मास्क घेणाऱ्या ग्राहकांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू आहे। साधा मास्क 4 रुपयाला देण्याऐवजी 10 ते 15 रुपयांना विकला जातोय, तर N95 सारखा मास्क चढ्या भावानं विकला जातोय। तर अनेक ठिकाणी साध्या मास्कच्या किमतींमध्ये मेडिकल दुकानदार मनमानी करत असल्याचं समोर आले। चंद्रपूर शहराच्या विविध मेडिकल स्टोर्सवरती मास्क संदर्भात न्यूज 18 लोकमतनं रियालिटी चेक केला, त्यामध्ये साधा मास्क हा 10 रुपयांना विकला जातोय असं निदर्शनास आलंय, तर N95 मास्कची किंमत ही 30 ते 40 रुपयांना लावली जात असल्याचं कळलंय। बुलढाण्यात एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढतोय, तर तिथेच दुसरीकडे मास्क विक्रीतून सर्वसामान्य नागरिकांची लूट होतीये। साधा 4 रुपयांचा मास्क चक्क 10 रुपयांना विकला जातोय, तर N95 हा मास्क 30 ते 50 रुपयांपर्यंत विकला जातोय। याचाच अर्थ बुलढाण्यात मास्कची विक्री चढ्या दरानं सुरू आहे। बुलढाण्यात नवे 661 कोरोना रुग्ण आढळलेत। गेल्या 24 तासांमध्ये 4 जणांचा बुलढाण्यात मृत्यूही झालाय, त्यामुळे बुलढाण्यात कोरोनाचा धोका कायम आहे। परिणामी प्रशासनाची चिंता वाढली आहे। बातमी साताऱ्यातून। सातारा सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसार मेडिकलमध्ये मास्कची विक्री होत नसल्याचं स्पष्ट झालंय। ट्रिपल लेअर मास्क हा 4 रुपयांना आणि N95 मास्क हा 19 रुपयांना मिळणं अपेक्षित आहे। मात्र साताऱ्यात काही मेडिकलमध्ये मास्कची चढ्या दरानं विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, तर काही दिवसांपूर्वी मास्क हा 250 रुपयांना देखील विकल्याची कबुली स्वतः दुकानदारांनी दिली आहे। सरकारनं मास्कच्या किमती ठरवून दिल्यानंतरही नंदुरबारमध्ये मास्क घेणाऱ्या ग्राहकांची लूट सुरू आहे। नंदुरबारमध्ये मास्कची विक्री ही चढ्या भावानंच होत असल्याचं आमच्या निदर्शनास आलंय। लातूर जिल्ह्यात N95 मास्कची चढ्या भावानं विक्री केली जात असल्याचं उघड आलंय। N95 मास्क हा 30 रुपयांना विकला जातो, तर साधा मास्क कमीत कमी 4 ते 5 रुपयांना विकला जातोय। तिकडे गडचिरोलीत N95 या मास्कची विक्री सरकारनं ठरवून दिलेल्या किमतीत होत आहे, मात्र इथल्या ग्रामस्थ हे मास्क घ्यायला उत्सुक नसल्याचं दिसतंय। इतकंच नाही तर काही मेडिकल्समध्ये फक्त सर्जिकल मास्कचीच विक्री होतीये। उस्मानाबादमधून बातमी। उस्मानाबादमध्ये जिल्हाभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आदेश दिले होते, तर या कर्फ्यूला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। मालेगाव मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनानं थैमान घातलं। दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत। दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 2 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, तर लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी नागरिकांनी 100% बंद पाळला।
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी 36 तासांची संचारबंदी लागू केली आहे। मात्र दुसरीकडे संचारबंदी झुगारून काही ठिकाणी सामान्य नागरिक रस्त्यावर येताना दिसतात आणि त्यामुळे पोलिसांवरही ताण आहे। अनेक चौकांमध्ये पोलीस उभे राहून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करतात। परभणीतून बातमी। परभणी जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांच्या संचारबंदीची इथे घोषणा करण्यात आली आहे। काल संचारबंदीचा पहिला दिवस होता, तर आज देखील शहरातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या। रस्त्यावर वाहतूकही तुरळकच असून या ठिकाणी एखाद दुसरंच वाहन वगळता शहरातील रस्त्यांवर असा शुकशुकाट बघायला मिळाला। नांदेडमध्ये कोरोनाचे 566 रुग्ण आढळले। 2 दिवसांपासून नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, तर दिवसभरात दोघांचा इथे मृत्यूही झालाय। सध्या 2380 इतके ऍक्टिव्ह रुग्ण इथे आहेत। आजपासून वाशिम जिल्ह्यातील रविवारचा लॉकडाऊन हटवल्यामुळे सकाळपासूनच वाशिमच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं। कोरोनाचे नियम धाब्यावर बसून नागरिकांनी नियमांचा विसर या ठिकाणी नागरिकांना पडल्याची परिस्थिती आज बघायला मिळाली। कोरोना वाढत असल्यामुळे चंद्रपुरातील ताडोबा प्रकल्पासाठी नवे नियम लागू करण्यात आले। या प्रकल्पात एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी पर्यटकांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात येणार आहे, तर गर्दी टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। एमपीएससी परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांसाठी वाचनालय 50% क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कडक लॉकडाऊनमध्ये देखील लायब्ररी खुल्या राहणार असल्याने विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे। सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलंय। वाझे यांना आता दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलंय आणि याची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। तसंच त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडीही सुनावण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे प्रकरणावरून शिवसेनेसह संजय राऊतांवरती टीका केली आहे। वाझे यांच्यासाठी शिवसेनेचा आग्रह होता आणि त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी शिवसेनेनं केली होती आणि वाझे यांना इतकं महत्त्व देण्याचं कारण काय, अशी टीका फडणवीसांनी केली आहे। दिशा सालियन, सुशांत सिंग या केसेस सचिन वाझेंनी हाताळल्या आहेत। सचिन वाझेंना कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलंय असा आरोप नारायण राणेंनी केलाय। महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। सचिन वाझेंची नार्को टेस्ट करायची असेल तर करा, असंही पटोले म्हणाले। डबल ढोलकी वाजवण्याचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। तर वाझे लादेन आहेत का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत असा प्रश्न निलेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलाय। दहशतवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। विरोधक कुठल्याही घटनेचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणी करतात, मात्र ते सत्तेत होते तेव्हा राज्यात हीच पोलीस यंत्रणा होती। पोलिसांचं मनोबल खच्चीकरण होणार नाही याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील घेण्याची गरज आहे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय। मुंबईतील स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा एटीएस आणि एनआयएकडून तपास सुरू आहे आणि तपासात सत्य समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय। लोकशाहीची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल पाहिला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे। तसंच राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोबतच सचिन वाझेंबाबत त्यांनी भाष्य करणं टाळलंय। मराठा आरक्षणाच्या सुनावणी प्रश्नी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी कायदेशीर बाबींसह तांत्रिक बाबीही स्पष्ट केल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांनी देखील पत्र लिहिलंय। बुलडाण्यात भरधाव लक्झरीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातली ही घटना आहे। नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। गिट्टी खदान पोलीस ठाण्यातील अरविंद भोळे या पोलीस निरीक्षकानं एका विधवेशी लग्न केलं होतं। पतीचं अपघाती निधन झाल्यानंतर एकटी राहणाऱ्या विधवेला अरविंद भोळे यांनी फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्यावर बलात्कार केला आणि 4 लाखांना लुबाडलं। 8 नोव्हेंबर 2020 ला दोघांनी लग्न केलं होतं। तर भोळेंचा पीडितेशी वडिलोपार्जित शेतीवरती डोळा होता, मात्र पीडितेने नकार दिल्यावर तो मारहाण करत होता अशी तक्रार आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेच्या सभासद नोंदणीला सुरुवात झाली। यावेळी सदस्य नोंदणीसाठी अनेकांची उपस्थिती होती। राज ठाकरेंच्या हस्ते सभासद मोहिमेचं उद्घाटन झालं। यावेळी राज ठाकरेंनी यावेळी देखील मास्क घातला नव्हता असंच बघायला मिळालं। नवी मुंबईतील
एपीएमसी मधील धान्य मार्केटमध्ये डाळींचे भाव वाढू लागले। डिझेल पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आणि त्याचप्रमाणे आवक घटल्याने 5 ते 10 रुपयांनी डाळीचे भाव वाढलेत। 2 महिन्यांपूर्वी असलेल्या उडीद डाळीच्या भावात वाढ होऊन 5 ते 10 रुपयांचा फरक पडलाय। कोरोना नियमांच्या अंमलबजावणीच्या नावाखाली नांदेडमधील हदगाव इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी उच्छाद मांडलाय। वेळेत आठवडी बाजार बंद झाला नसल्याच्या कारणावरून हदगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील हातगाडे उलटवून भाजीपाला रस्त्यावर फेकला। नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पेट्रोलचे दर प्रचंड वाढल्याने चोरट्यांनी आपली नजर आता पेट्रोल चोरीकडे वळवली आहे। जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या पिंपळवंडी इथल्या स्वामीनारायण सोसायटीतील पार्किंगमध्ये लावलेल्या टू व्हीलर गाड्यांमधील पेट्रोलची चोरी चोरट्यांनी केली। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। वसईतल्या वालीव पोलीस ठाण्यासमोर वाहनांना भीषण आग लागली होती। आगीत 3 चारचाकी वाहनं आणि 32 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत। वालीव पोलीस ठाण्यासमोर ही वाहनं जप्त करून ठेवली होती। या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। बातमी आहे बीडमधून। बीडमधील आष्टी इथल्या एका तरुणाकडून लग्नासाठी 80,000 रुपये घेऊन त्यांचं लग्न लावलं आणि नंतर बायकोला सोबत ठेवण्यासाठी पुन्हा 80,000ची मागणी करण्यात आली। त्यातील 50,000 रुपये स्वीकारताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून यामध्ये नवरीचाही समावेश आहे। ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी उल्हासनगरमध्ये नो हॉर्न प्लीज या हा जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आला। हिराली फाउंडेशन आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण टाळण्याबाबत शपथ देखील घेण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचं अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आलं। यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परबही उपस्थित होते। 39 व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालवण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात 12 बग्गी दक्षिण मुंबईत सुरू करण्यात येणार आहे। जगभरातल्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा कारभार सुरू आहे। काँग्रेसच्या खांद्यावर या ठिकाणी बंदूक ठेवून हा कारभार सुरू असल्याचं कळतंय। खांद्यावर बदरुद्दीन अजमल यांची बंदूक आहे आणि त्यामुळे काँग्रेसला मिळणारं मत हे बदरुद्दीन अजमल यांना मिळेल आणि आसाममध्ये घुसखोरी वाढेल अशी टीका गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे। इकडे त्रिपुरामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आता आसाम आणि बंगालमध्येही भाजपचं सरकार येणार आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। तसंच बांगलादेशमध्ये भाजपचं सरकार आल्यास बांगलादेशमधून भारतात येणारे अनेक रस्ते बंद करण्यात येणार आहेत असं देखील राजनाथ यांनी म्हटलं आहे। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये रोड शो केला। ममता दीदी यांनी व्हीलचेअरवर बसून हा रोड शो केला। या रोड शोला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। मुख्य सचिव आणि रिपोर्टरच्या आधारावरती या ठिकाणी जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टच्या आधारावरती ही माहिती जी आहे ती देण्यात आली आहे। पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी भाजपने 63 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। या यादीत दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे। केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह अन्य 4 नेत्यांना देखील तिकीट देण्यात आलं आहे। आंध्र प्रदेशमध्ये लॉरी आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झालाय। भरधाव लॉरीने ऑटो रिक्षाला धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात 6 जण ठार तर 6 जण जखमी झाल्याचं कळतंय। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहपरिवार उत्तर प्रदेशातील मिर्झापूर इथे जाऊन विंध्याचल देवी मंदिरात पूजा केली। यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते। क्रिकेटर हरभजन सिंगच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे। अभिनेत्री आणि हरभजनची पत्नी गीता बसरा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही गोड बातमी दिली आहे। तिने एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे। बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून म्यानमारमधून। म्यानमारमध्ये तिथल्या नागरिकांचं लष्कराविरोधात जे शांततेत आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांवरती लष्करानं थेट गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत आणि त्यामुळे पोलीस म्यानमार सोडून भारतात येत आहेत। 2 पोलीस अधिकाऱ्यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। म्यानमारमध्ये लष्कराविरोधात आंदोलन करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि त्या नागरिकांवरती पोलिसांकडून गोळीबार करण्यात येतोय। आज इथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झालाय। म्यानमारमधील यंगूनच्या उपनगरांमध्ये 2 जणांना गोळ्या घालून लष्करानं ठार केले। गेल्या महिन्यात लष्करानं लोकांनी निवडून दिलेली सत्ता उलथवून टाकत सत्ता हाती घेतल्यानं नागरिकांच्या मनात संताप आहे।
आणि त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातमी आहे इटलीमधून. इटलीमधील अनेक प्रदेशांमध्ये सोमवारपासून नवीन लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि त्यामुळे लॉकडाऊन लागण्याच्या आधी इथे मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येणं पसंत केलं होतं. आपल्या मित्रपरिवारासोबत नागरिकांनी मोठ्या संख्येने एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गर्दी केली होती. आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.